Good morning, student. Today we are going to you into 4.3 on the page number 189. 4.3 around the world in 80 days. तर सगळ्यात अगोदर आपण दोन नॉवेल पाहिलेल्या आहेत. 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल अँड सेकंड 4.2 टू सर्व विथ लव. तर आता आपण 4.3 तिसरी नॉवेल पाहणार आहोत, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. तर ही जी नॉवेल आहे ज्युलियस ॲज गॅब्रियल वर्ने यांनी लिहिलेली आहे. त्यांचा कालावधी जो आहे 1828 to 1905, 1828 ते 1905. अँड ही वॉज अ फ्रेंच नॉवेलिस्ट, पोएट अँड प्लेराईट. तो जो होता ज्युलियस गॅब्रियल वर्ने, तो फ्रेंच नॉवेलिस्ट अँड पोएट अँड प्लेराईट म्हणून प्रसिद्ध होता. नॉवेलिस्ट, कादंबरीकार, पोएट, कवी, प्लेराईट्स, एक नाटक लिहिणारा नाटककार म्हणू शकतो. तर ड्रमॅटिस्टसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो, ॲज अ ड्रमॅटिस्ट अँड प्लेराईट. ज्युलियस वर्ने वॉज अ फ्रेंच नॉवेलिस्ट, पोएट, प्लेराईट्स. ही रोट मेनी adventures novels including The Journey of the Center of the Earth or 20,000 Leagues Under the Sea and the Around the World in 80 Days. These are the considered as classics today. So the given extract as comprises of the last few chapters of Around the World in 80 Days, so has an amazing twist at the end. So he wrote widely popular series of adventures novels including Journey to the Center of the Earth 1864. 1864 मध्ये त्याने एक ॲडव्हेंचर्स नावेल लिहिली. त्याचं नाव काय आहे? इन्क्लुडिंग जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ. अँड सेकंड इज 20,000 लीग्स अंडर द सी इन 1870. तर 1870 20,000 लीग्स अंडर द सी ही नॉवेल लिहिली. अँड अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज 1873 त्यांनी अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही जी नॉवेल आहे ती लिहिण्यात आली. सो ज्युलियस गॅब्रियल वर्ने, ही वॉज अ फ्रेंच नॉवेलिस्ट, पोएट, प्लेराईट अँड ही रोट मेनी ॲडव्हेंचर्स नॉवेल्स. थर्ड, फॉर एक्झाम्पल, जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ 1864, 20,000 Leagues Under the Sea 1870 and Around the World in 80 Days 1873. Verne is generally considered a major literary author in France and most of the Europe, and Verne has been second most translated author in the world. तर जगामधला तो आहे तो सेकंड आणि मोस्ट ट्रान्सलेटेड ऑथर म्हणून ओळखण्यात येतो. आता प्रत्येक नॉवेलमध्ये जसे मेजर कॅरेक्टर्स आहेत तसेच मायनर कॅरेक्टरसुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत? स्टोरी पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण जे कॅरेक्टर आहेत, कॅरेक्टर वाईज मेजर कॅरेक्टर असतील किंवा मायनर कॅरेक्टर असतील, थीम महत्त्वाचे असते, प्लॉट महत्त्वाचं असतं. मग त्याच्या अगोदर आपण कॅरेक्टर बघा. आता मेजर कॅरेक्टर्स कुठले कुठले आहेत? तर फर्स्ट फिलेज फॉग, सेकंड पासपार्ट आउट, थर्ड आवडा and last one as detective fix. Minor characters: Sir Francis Cromarty, John Bunsby, the Reform Club members, the Parsi Guide, Colonel Stamp Proctor, Mr. Camerfield, Mr. Mandy Boy, Elder William Hitch and much Captain Speedy. तर हे मेजर आणि मायनर कॅरेक्टर्स आहेत. बघा, मेजर कॅरेक्टर्स आहेत, मायनर कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये दिलेले आहेत. थीम ऑफ द नॉवेल. सो द नॉवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर्स अँड द एक्साइटमेंट विथ विच द रीडर्स कम अक्रॉस अँड एन्जॉय फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड. बघा, रीडर्स कम अक्रॉस द एन्जॉय अँड बिगिनिंग टू द एंड. सो फिलेज फॉग इज द मेन कॅरेक्टर इन द नॉव्हेल. फिलेज फॉग जे आहे ते काय आहे? मेन कॅरेक्टर आहे या नॉव्हेलमधलं. फिलेज फॉग जे आहे ते मुख्य कॅरेक्टर आहे, पात्र आहे. सो द मेजर कॅरेक्टर इन द नॉव्हेल, ही accepts the challenges to go around the world in 80 days. Who is the major character in the novel? Phileas Fogg is the major character in the novel. He accepts the challenges to go around the world in 80 days. To go around the world
in 80 days. And in accomplishing this feat, he goes through various lands and meets these with diverse adventures. Thus, the novel proceeds at a fast pace, and there is always some excitement resulting from the various encounters. And the beauty of the novel is that the writer takes the reader to the journey. The writer takes the reader to the journey of many hair-raising incidents and exciting adventures. So thrilling at beautiful places in the world. सो द ब्युटी ऑफ द नॉवेल. आता बघा, नॉव्हेल जी प्रोसीड काय करत असते, ॲज द फास्ट फेस और देर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट अँड रिझल्टिंग, म्हणजे जे वाचक असतात त्यांच्यामध्ये नेहमी एक्साइटमेंट, उत्सुकता लावून राहिलेली असते की पुढं नेमकं काय होणार आहे. सो रिझल्टिंग फ्रॉम द व्हेरियस एन्काउंटर्स. सो द ब्युटी ऑफ द नॉवेल इज द रायटर टेक्स द रीडर अँड टू द जर्नी ऑफ मेनी as hair-raising incident and exciting so adventures and thrilling at beautiful places in the world. The most beautiful feature of this novel, adventure novel, is sometimes it illustrates and repeatedly that time is fickle. तर आपण जे नॉवेलमध्ये टाईम इज फिकल म्हणजे टाईम जे आहे ती थीम आहे. आणि ज्यावेळेस द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉवेल इज टाईम. तर सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य असतं ॲडव्हेंचर नॉवेलचं ते काय असते, एक वेळ दिलेली असते. सो टाईम इज द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ॲडव्हेंचर नॉवेल अँड इट इलस्ट्रेट रिपीटेडली ॲज टाईम इज फिकल. बघा कशा प्रकारे इलस्ट्रेट केलं जातं, ॲज अ टाईम इज फिकल. त्याच्यामध्ये इट इलस्ट्रेट रिपीटेडली द टाइम इज फिकल अँड आयदर वर्क्स फॉर और अगेन्स्ट देम. इन मेनी केसेस टाइम foils their plan, and when the delay build up and ships and trains so live without them that sometimes land the characters in trouble. In the end, Fogg wins the bet as he gained a day when crossing the international date line. So ultimate message is that no one can control time. So time will work the way it wants to work and humans are at its mercy. So in many cases time foils their plans. बऱ्याच गोष्टींमध्ये जी वेळ आहे ती योजनेवरती फॉल्स करते. सो वेन द डिले बिल्ड अप दॅट अँड शिप्स अँड ट्रेन्स लिव्स विदाउट देम दॅट समटाईम्स द लँड्स कॅरेक्टर इन ट्रबल. समजा एखाद्या पात्राला किंवा एखाद्या कॅरेक्टरला यायला उशीर झाला तर कुणासाठीही वेळ ही असते, थांबत नसते. मग शिप असेल, जहाज असेल, ट्रेन असेल, त्या व्यक्तीला सोडून तिथंच जाते. सो इन द एंड आणि लास्टमध्ये फॉग जो आहे विन द बेट, तो पैस जिंकतो ॲज ही गेट अ डे अँड व्हेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेडलाईन. द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. आणि याच्यामध्ये अल्टिमेट एक मेसेज आहे की कुठलाही व्यक्ती वेळेवरती नियंत्रण करू शकत नाही. सो टाईम विल वर्क द वे, टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क. ह्युमन आर इट्स मर्सी. सो बिफोर हिज जर्नी around the world, Fogg lived a solitary life. He closed himself off to others and cared little about the way. So he was pursued by others people by the end of the trip, though he recognizes the importance of human connection, and both in the form of love with Auda and friendship and loyalty with Passepartout. Above all, this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from this trip. In theme we see, before his journey around the world, Fogg lived a solitary life. तो त्याची जर्नीची जो प्रवासाचं वर्णन आहे ती सुरुवात करण्याच्या अगोदर तो कसं जीवन जगत होता, ॲज अ सॉलिटरी लाईफ. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ टू अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे ही वॉज परस्यूड बाय अदर पीपल्स. स्वतःलाच त्याने स्वतःच्या जीवनामध्ये कोंडून ठेवलं होतं. सो बाय द एंड ऑफ द ट्रिप आणि लास्टमध्ये
By the end of the trip, though he recognizes the importance of human connection, जरी त्याला माणसाचं जे ह्युमन कनेक्शन जे आहे ते लक्षात आलं, बोथ इन द फॉर्म ऑफ लव विथ आवडा अँड फ्रेंडशिप अँड लॉयल्टी विथ पासपार्ट above all this new understanding and appreciation about all this new understanding and appreciation is the greatest thing he has gained from the trip. आणि ह्या ट्रिपमधून he has gained from this trip. So though he has the opportunity to double his fortune, त्याला 2 opportunity भेटलेले आहे, जरी त्याला भेटल्या होत्या नशिबाशी, so what's Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money. Instead, he wants to preserve his honor and prove his word to the men of the Reform Club, to show that he can do what he sets out to do. बघा, instead he wants to preserve his honor, prove his word to the men of the Reform Club, to show that he can do what he sets out to do. Fogg spends nearly all of his money along the way, and showing that riches are not what he is truly out for. For Phileas Fogg, honor is more important than money. फिलिस फॉक्ससाठी सन्मानापेक्षा बघा काय म्हणजे मनीपेक्षा काय महत्त्वाचं होतं, सन्मान महत्त्वाचा होता. ऑनर इज द फिलिस फॉग, honor is the more important than money. So throughout the entire trip, Fogg and his group encounter various obstacles standing in their way. So these challenges allow them to use their quick thinking to come up with innovative and solutions to even the most complicated of problems. So relaying the message that no problem is unsolvable. It is not only Fogg who shows his clever wit in coming up with solution, but Passepartout to show his ingenuity in multiple situations. So throughout the entire trip, Fogg and his group encounter various obstacles. त्यांच्या जीवनामध्ये अनेक ऑब्स्टॅकल्स आले, अडचणी आल्या, स्टँडिंग इन देअर वेज. बट these challenges allows them as to use their quick and thinking to come up with innovative solution to even the most complicated of problems, and relaying the message that no problem is unsolvable. No problem is unsolvable, and it is not only Fogg who shows his clever wit in coming up with solution, but Passepartout to show his ingenuity in multiple situations. पासपार्टचं त्याची जी इंजिनियरिटी आहे त्यानं कशा प्रकारे स्वतःला सादर केलेलं आहे हे सुद्धा बघितलेलं आहे. आता आपण प्लॉट पाहू शकतो, कथानक पाहू शकतो. बघा, कथानकामध्ये आपण एक्सप्लेनेशन देऊ शकतो, आणि त्यामध्ये देताना एक्सप्लेनेशन ज्यावेळेस आपण अराउंड द वर्ल्ड इन 80 days begins at the Reform Club in England with Phileas Fogg. आता अराउंड द वर्ल्ड इन 80 days तर ह्याची सुरुवात कुठे झालेली आहे, ॲट द रिफॉर्म क्लबच्या तिथे इंग्लंडमध्ये सुरुवात झालेली आहे. अराउंड द वर्ल्ड इन 80 days विथ फिलिस फॉग. सो देर इज द थॉमस फ्लॅनेगन, सॅम्युअल फॅलेंटिन. बघा, प्लॉटमध्ये नेमकं त्याच्यामध्ये सुरुवात कुठून झालेली आहे, ॲट द रिफॉर्म क्लब. म्हणजे रिफॉर्म क्लबमध्ये इंग्लंडच्या फिलिस फॉग आहे, तिथं थॉमस फ्लॅनेगन आहे, सॅम्युअल फॅलेंटिन आहे, जॉन सुलिवान आहे, सिटिंग बाय फायर प्लेस, सगळ्या आगीच्या बाजून बसलेले आहे. अँड रीडिंग अ न्यूजपेपर, सगळेजण न्यूजपेपर वाचत आहेत. वी आर इंट्रोड्यूस टू फॉग, अ व्हेरी प्रिसाइज मॅन who regularly goes to the Reform Club every evening. For example, we are introduced to Fogg, a very precise man who regularly goes to at the Reform Club. जो रेग्युलरली कुठे जात आहे, नियमितपणे कुठे जात आहे, at the Reform Club. And
एव्हरी इव्हिनिंग, तर प्रत्येक रात्री तो रिफॉर्म क्लबमध्ये जात आहे. ॲट द रिफॉर्म क्लब, फॉग, फ्लॅनेगन, व्हॅलेंटिन सुलिवान आर टॉकिंग अबाउट रिसेंट बँक रॉबरी. तर त्या रिफॉर्म क्लबमध्ये फॉग आहे, फ्लॅनेगन आहे, व्हॅलेंटिन आहे किंवा सुलिवान आहे. तर ते कशाबद्दल चर्चा त्यांची चालू आहे? रिसेंट बँक रॉबरी. नुकतीच एक घटना घडलेली आहे, बँक रॉबरी झालेली आहे आणि त्या बँक रॉबरीचं जे संभाषण आहे त्याच्याबद्दल ते बोलत आहेत. अँड दिस कन्व्हर्सेशन लीड्स टू अ वेजर. आणि हे कम्युनिकेशन कशामध्ये होतं? वेजरमध्ये होतं. एक पैजीमध्ये त्याचं रूपांतर होतं. सो फॉग इज क्वाईट शुअर ही कॅन ट्रॅव्हल अराउंड द वर्ल्ड इन 80 days. फॉग जो आहे तो शुअर आहे की पूर्ण जगाचा तो अराउंड द वर्ल्ड इन 80 days. सो व्हाईल सुलिवान डझंट बिलीव्ह इट कॅन बी डन. सुलिवान जो आहे त्याला विश्वास बसत नाही की तो 80 दिवसामध्ये पूर्ण जग आहे ते फिरू शकतो, ट्रॅव्हलिंग करू शकतो. सो सुलिवान, फ्लॅनेगन अँड व्हॅलेंटिन सुलिवान, फ्लॅनेगन अँड व्हॅलेंटिन thinks fog is not considering the unexpected, and all of the men accepted the wager for 20,000 pounds. 20,000 pounds. आणि त्याची सुरुवात जी आहे ती पैजेने होते, ती पैज लागते 20,000 pounds. सो दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट. प्लॉटमध्ये, कथानकामध्ये बघा, बिगिनिंग, मिडल अँड एंड, सुरुवात, मध्य आणि शेवट नेहमी दिलेला असतो. सो दिस इज द बिगिनिंग ऑफ द एंटायर प्लॉट अँड फ्रॉम देन ऑन वी सी हाऊ फॉग गोज अराउंड द वर्ल्ड. आपण पाहू शकतो की फॉग जो आहे तो कशा प्रकारे अराउंड द वर्ल्ड. वी विटनेस द अमेझिंग ॲडव्हेंचर्स दॅट आपण विटनेसेस आहोत त्याच्या ॲडव्हेंचर्सचे. तर दॅट ही हॅज विथ हिज कंपॅनियन्स. आणि त्याच्याबरोबर त्याचे कोण होते? कंपॅनियन्स होते, सहकारी होते. द मेन प्लॉट इज बेस्ड ऑन फॉक्स ट्रॅव्हल. जो मेन प्लॉट आहे, मुख्य कथानक आहे, ते फॉगच्या ट्रॅव्हलशी संबंधित असतं. सो द होल अदर सच प्लॉट्स मियरली सपोर्ट द सेंट्रल थीम. सो फिक्स द डिटेक्टिव्ह अँड फॉलोज फॉग ऑल ओव्हर. फिक्स जो आहे तो काय आहे? डिटेक्टिव्ह आहे आणि तो काय फॉलो करतोय? फॉग्स ऑल ओव्हर. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर. ही त्याचा विश्वास काय आहे? जो फॉग आहे तो बँक रॉबर आहे. अँड हू हॅज रॉब्ड अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. ही पुट्स ऑब्स्टॅकल इन फॉग्स पाथ सो जस्ट सो दॅट he can arrest him in Fog's path, just so that he can arrest him whenever he gets the warrant from England. जो फिक्स आहे तो कोण आहे? ॲज द डिटेक्टिव्ह. आणि ही फॉलोज फॉग्स ऑल ओव्हर. आणि तो फॉगचं काय करत आहे? पाठलाग करत आहे. आणि त्याला विश्वास आहे, त्याला खात्री आहे. ही बिलीव्स दॅट फॉग इज द बँक रॉबर. आणि जी बँकची रॉबर झाली आहे आणि बँक रॉबर कोण आहे? तो फॉग आहे, अशी त्याची खात्री आहे. हू हॅज रॉबर्ड अ ग्रेट सम फ्रॉम द बँक ऑफ इंग्लंड. ही पुट्स ऑब्स्टॅकल इन फॉग्स पाथ. तो नेहमी त्या फॉगच्या रस्त्यामध्ये ऑब्स्टॅकल्स म्हणून येतो. आणि जस्ट सो दॅट ही कॅन अरेस्ट हिम. जसंच त्याला इंग्लंडमधून वॉरंट येतं त्याचप्रमाणे लगेच तो काय करतो? त्या फॉगला अरेस्ट करतो. द सस्पिशियस दॅट फॉग might be clever gentleman robber is the sub theme of the book. बघा, सब थीम म्हणजे थीममध्ये सुद्धा थीम असते, सब थीम असते. सो वी कॉल्ड ॲज द सस्पिशियन दॅट फॉग माइट बी क्लेवर gentleman robber is the sub theme of the book and the author makes the reader also suspicious. आणि ऑथर जे आहे, जे रीडर्सना, आपल्यासारख्या रीडर्सना, वाचकांना काय करतो? ॲज अ सस्पिशियस करतो. कशाच्या संदर्भात? की सस्पिशियस अबाउट. सो पास पार्ट आउट टू वंडर ॲज वेदर सस्पिशियस हिज मास्टर
might be robber, though in his heart he has ample trust in Fox as integrity. बऱ्याचदा आपण ज्यावेळेस नॉवेल वाचतो, नॉवेल्स आपल्याला म्हणजे लक्षात येत नाही कशाप्रकारे आपण त्याचा स्टडी करावा, पण त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण स्टोरी माहीत असावी, त्यातले मेजर कॅरेक्टर कुठले, मायनर कॅरेक्टर कुठले की ज्याच्या संदर्भात आपल्याला लिहायच्या आहेत. आणि हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे, रायटर्स अँड देअर बुक्स नेम और book name and their writer's name. So that is the most important when you study novels. नॉवेलचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, कारण का बऱ्याचदा आपल्याला वाटतं की नॉवेल ही आहे ती इम्पॉर्टंट नाही, पण नॉवेल जे आहे प्रत्येक नॉवेल 4 मार्कासाठी, इच नॉवेल हॅज 4 मार्क्स. सो देर आर 16 मार्क्स ऑन द नॉवेल पार्ट. बघा नॉवेलच्या सेशनवरती 16 मार्क्स आहेत. आपण एका मार्क्ससाठी धडपडत असतो ग्रामरच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ ऐकला तुम्हाला जो बघा, कारण का बऱ्याचदा आपण व्हिडिओ ऐकतो कळतो पण लक्षात येत नाही आपल्याला, त्यामुळे नोट्स काढत चला. नोट्समुळे तुम्हाला ते तुमच्या एक्झामिनेशनच्या वेळेस ब्रीफ नोट काढणार त्यावेळेस तुम्हाला ते उपयोगी पडतील. सो द प्लॉट मूव्ज अहेड विथ फॉक्स स्ट्रायविंग through various obstacles to reach London in time. He goes through as Brindisi. So he tells about he goes through as a Brindisi. So Suez, Bombay, now Mumbai, Kolkata, now Kolkata and Hong Kong, Yokohama. So San Francisco, New York and finally Liverpool. Fix arrest Fogg at Liverpool and this delay Fogg beat, and he thinks that he has missed the deadline and hasn't reached London in time, when in reality he reached a full day earlier, and thus Fogg wins the wager, and in the course of his travel finds himself a worthy, charming and beautiful wife too. Charming and beautiful wife too. So Fogg wins the wagers in the course of the travel and finds himself as worthy, charming of wife into. So New York, finally Liverpool. म्हणजे इथं ठिकठिकाणांची नावं, प्लेसेसची ठिकाणांची नावं सांगितलेली आहे. व्हेरियस प्लेसेस टू रीच लंडन इन टाइम्स. ही गोज थ्रू ॲज अ सुएज, ॲज नाव बॉम्बे, कोलकाता नाव कोलकाता, हाँगकाँग, योकोहामा और सॅन फ्रान्सिस्को न्यूयॉर्कला, अँड फायनली ॲज अ लिव्हरपूल. हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. बघा प्लॉटमध्ये नेहमी सुरुवात, मध्य आणि शेवट, थीममध्ये ज्या गोष्टी आपल्याला आशय त्या लेखकाला सांगायचा आहे तो जो पार्ट असतो, तो व्यक्ती काय करत असतो, तो नॉव्हेलिस्ट, ड्रामॅटिस्ट काय करत असतो, तो थीममध्ये मांडत असतो, ज्यामुळे रीडर जे आहेत लगेच त्यांना लक्षात येतं की ही जी नॉवेल आहे ती कशाच्या संदर्भात आहे. बघा सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. आता आपण काय पाहणार आहोत, सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट आपण पाहणार आहोत. As soon as Fogg, Aouda and Passepartout arrive in Liverpool, Fix arrest Fogg and Phyllis is thrown in a jail. Okay? As soon as Fogg, Aouda and Passepartout arrive in Liverpool, Phileas Fogg has go to around the world in 80 days if he has to win a wager. So however, as soon as Fogg, Aouda and Passepartout arrive in Liverpool on the last part of the journey, Detective Fix arrest and imprison in Fogg, and he thinks that Fix arrests Fogg and Phyllis is thrown in jail, and several hours later Fix learns that another man was responsible for the bank robbery. काही वेळेनंतर फिक्सला लक्षात येतं की तो व्यक्ती त्याला कारणीभूत नाही बँक रॉबरला, तर अनादर मॅन वॉज द रिस्पॉन्सिबल फॉर द बँक रॉबरी, अँड ही रिलीजेस Fogg, who orders a special train. However, he arrives in London late and making everyone as disappointed. बघा तर
लास्ट पार्टमध्ये जो डिटेक्टिव्ह फिक्स आहे तो अरेस्ट करतो त्याला आणि प्रिझनमध्ये टाकतो. अँड ही थिंक्स दॅट ही इज बँक रॉबर, बट ही इज लॅटर रिलीज द बट. का तर फॉग हॅज मिस्ड हिज ट्रेन फ्रॉम लिव्हरपूल. तो जो आहे फॉग जो आहे त्याची ट्रेन आहे मिस झालेली आहे लिव्हरपूलपासून. सो द स्पेशल ट्रेन ही अरेंज्ड गेट्स डिलेड अँड फॉग अराइव्स इन लंडन लेट. Afraid that deadlines for the bet has passed and he has lost the wagers. So Phyllis and company are now broke and the deadlines for the bet has passed and there is nothing to do but go home and pout as Phyllis locks himself in his room. For the first time allows himself as to be seriously depressed, and Auda and Passepartout are so worried that they too can't eat or sleep. आता फिलिस फॉग जो आहे त्याला वाटतं की आपण अरेस्ट झालेला आहे, जेलमध्ये आहे, त्यामुळे त्याचा तो दिवस जो आहे तो पूर्ण वाया जातो. त्यामुळे तो भीत असतो की आता माझा पूर्ण दिवस याच्यामध्ये गेलेला आहे. ती पैस जे आहे मी जिंकणार नाही, ती पैस आता मी हरणार आहे. त्यामुळे सो देर इज नथिंग टू गो होम अँड पाउट. फिलिस लॉक्स हिमसेल्फ. तो स्वतःला तिथं कोंडून घेतो ऑन हिज रूम अँड द फर्स्ट टाईम अलाउज अँड ही वॉज सिरियसली डिप्रेस्ड. तो खूप सिरियस होतो, भावुक होतो आणि डिप्रेसमध्ये जातो. बट आवडा अँड पासपार्टआउट. आवडा जी आहे ती ॲज अ लवर अँड पासपार्टआउट ॲज अ सर्वंट, वी कॉल्ड ॲज अ फ्रेंडशिप. फ्रेंड आहे म्हणून किंवा सर्वंट आहे तो पण फ्रेंडशिप म्हणून त्यानं निभवलेलं आहे बघा. सो आर सो वरीड दॅट दे कांट टू ईट ऑर स्लीप. ते दोघं जे आहे ते खाऊ पण शकत नाही, झोपू पण शकत नाही. का तर फिलिस फॉग जो आहे तो लॉक्स हिमसेल्फ इन हिज रूम. त्यानं लॉक केलेला आहे आणि तो स्वतःला काहीतरी करून घेईल याची त्यांना दोघांना भीती वाटत आहे. सो द फॉलोइंग इव्हिनिंग फॉग अपोलायझेस टू ऑडा फॉर बिईंग अनेबल टू प्रोव्हाइड फॉर हर कम्फर्ट ॲज रिझल्ट लूझिंग द बेट. त्याच रात्री दुसऱ्या रात्री फॉग जो आहे तो क्षमा मागतो. आता तो क्षमा कुणाची मागतो तर औढाची क्षमा मागतो. कशासाठी की कशा प्रकारे तो वागलेला आहे. पण तो वागण्याचं कारण तो सांगतो की कशा प्रकारे त्याने ते पैज लावलेले आहे आणि तो आता पैज जो आहे सो ही ॲज अ रिझल्ट ऑफ लूझिंग हिज बेट. She in turn proposes marriages to him and he joyfully agrees. She in turn proposes marriage to him. ती एवढा असते ती काय करते त्याला प्रपोज करते मॅरेजसाठी आणि ही जॉयफुली ॲग्रीज आणि तो आनंदाने तिचं जे प्रपोजल आहे तो स्वीकारतो. अँड पासपार्टआउट इज सेंट टू एंगेज अ क्लर्जीमॅन. पासपार्टला पाठवण्यात येतं क्लर्जीमॅनकडं अँड ही टर्न्स ऑफ टू गेट ॲज अ रिव्हॉन्ट टू मॅरी फॉग अँड आवडा. अँड द नेक्स्ट डे फॉग आणि आवडा यांच्या मॅरेजच्या इव्हेंटसाठी त्याला पाठवण्यात येतं क्लर्जीमॅनकडे. विच दे ऑल थिंक इज मंडे. आणि सगळेजण काय विचार करत आहेत की विच दे ऑल थिंक इज मंडे. But while running to grab the nearest preacher to marry Phileas Fogg, Passepartout finds that it is actually Sunday, not Monday. तो दिवस होता तो कुठला होता? संडे होता, मंडे नव्हता. And like the group has been thinking, by traveling eastward around the world, Phileas Fogg, master, calculator and obsessive organizer, has forgotten the time he is gained by journeying through all these time zones. So preachers to marry Phileas Fogg as Auda as Passepartout. सगळेजण विचार करत आहे की आजचा जो दिवस आहे तो मंडे आहे. पण नंतर त्याच्या लक्षात येतं पासपार्टआउटच्या त्याच्या लक्षात आणून दिलं जातं की कशा प्रकारे तो दिवस होता तो मंडेचा नव्हता तर तो संडेचा होता. आता बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये सुद्धा वाटतं की बाबा रे आज रविवार आहे, कारण लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कुठला वार आहे नेमकं लक्षात येत नाही. आज शनिवार आहे, आज बाजाराचा वार आहे किंवा आज बुधवार आहे. तर अशा प्रकारे आपले वार लक्षात नाही आणि ज्यावेळेस आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडून कळतं की आज वार जो आपण निश्चित केलेला असतो तो नसतो
वेगळा असतो. जसं इथं सांगितलेलं आहे आज मंडे नाही, आज संडे आहे. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण इथं. सो फॉरगॉटन द टाईम, फॉग मास्टर कॅल्क्युलेटर an obsessive organizer has forgotten the time. He is gained by journeying through all those time zones. Through all those time zones, he learns that their journey through the time zones and had gained them a day and that home. They are not at all late. They are not at all late. Passport out races home. Grabs Phileas by the collar and shows him into a cab. आता कॅब म्हणजे काय तर जे भाड्याने एखादी आपण इथं रिक्षा हायर करतो तर तिथं काय केलं जातं, एक टॅक्सी हायर केली जाते, त्याला आपण म्हणू शकतो भाड्याने घेतलेली कार, कॅब म्हणतो त्याला. सो डिपॉझिट हिम ॲट द क्लब अँड फिलेस प्रेझेंट हिमसेल्फ विथ मिनट्स टू स्पेअर इफेक्टिवली अँड विस द बेट. आणि तो कशाप्रकारे स्वतःला तिथं प्रेझेंट करतो, कशाप्रकारे तो त्यावेळेस प्रेझेंट करतो स्वतःला तिथे आणि मिनिट्समध्ये. सो विन द बेट, आणि तो शेवटी जी पैसा आहे तो जिंकतो. ही इज रिच वन्स मोर बट मोर इम्पॉर्टंट ॲज ही सेड टू हिमसेल्फ. ही इज रिच वन्स सेल्फ, तो आता अजून पहिल्यापेक्षा श्रीमंत झालेला आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा काय महत्त्वाचं असेल, ही हॅज वॉन द हार्ट ऑफ चार्मिंग वुमन. ही हॅज वॉन द हार्ट ऑफ चार्मिंग वुमन. त्यानं त्या चार्मिंग वुमनचं जे हार्ट आहे ते जिंकलेलं आहे जीवनामध्ये ॲज अ चार्मिंग वाईफ म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्टमध्ये काय पाहिलेलं आहे बघा, की ज्यावेळेस म्हणजे पूर्ण स्टोरी आपण पाहिलेली आहे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्टमध्ये. सारांश, सिनॉप्सिस याचा अर्थ काय की सारांश, जो नॉव्हेलचा सारांश आहे तो थोडक्यात इथं पाहिलेला आहे. आता पूर्ण तुम्हाला नॉव्हेल जे आहे ते अभ्यासाला नसते, त्यातले काही चॅप्टर्स आहेत ते आहेत, पण त्याच्या अगोदर आपण काय पाहिलं ते पाहणार आहोत बघा. अजून एकदा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात अगोदर 4.3 अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. सगळ्यात अगोदर आपण जुलियस गॅब्रिएल व्हर्ने याची माहिती पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये तो नॉव्हेलिस्ट आहे, तो प्ले आहे, पोएट आहे, ॲज अ ड्रामॅटिस्ट. तर त्याचा जन्म 1828मध्ये झाला आणि मृत्यू जो आहे 1905मध्ये झालेला आहे. सो पॉप्युलर सिरीज ऑफ ॲडव्हेंचर्स नॉवेल्स, त्याच्या ॲडव्हेंचर्स नॉवेल ज्या आहेत त्या सुप्रसिद्ध आहेत. मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो, त्यातली फर्स्ट आहे ॲज अ जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ. जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ हे 1864मध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. सेकंड जी आहे 20,000 लीग्स अंडर द सी. 20,000 लीग्स अंडर द सी 1870मध्ये प्रसिद्ध झालेली आहे. अँड अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज 1873मध्ये प्रसिद्ध झालेली आहे बघा. तर वर्णे जनरली कन्सिडर्ड आपण पाहिलेला आहे कशा प्रकारे तो फ्रान्स, मोस्ट ऑफ युरोप अँड हे सेकंड मोस्ट ट्रान्सलेटेड इन द वर्ल्ड. आपण आता मेजर कॅरेक्टर पाहिलेले आहेत, मायनर कॅरेक्टर त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत. नंतर थीम जी आहे बघा, नॉव्हेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर्स. जी नॉव्हेल आहे, कादंबरी जी आहे ती पूर्ण कशाने भरलेली आहे, ॲज अ ॲडव्हेंचर्स अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. म्हणजे असताना त्या टायटलमध्येच आपण पाहू शकतो ॲडव्हेंचर्स दिलेले आहे. सो why there is the given adventure, because the excitement which the readers come across and enjoy from the beginning to the end. आणि आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याचा एन्जॉय करू शकतो, आनंद घेऊ शकतो. सो फिलिस फॉग इज द मेजर कॅरेक्टर अँड ही accepted challenges around the world in 80 days and accomplishing that. And last word, thus the novel proceeds, there is always some excitement from resulting various. आणि अशा तऱ्हेने आपण ज्यावेळेस एखादी मालिका बघत असतो, एखादी सिरियल बघत असतो किंवा एखादा शो बघत असतो, मूव्ही बघत असतो, त्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला एक इंटरेस्टिंग ऑर सस्पिशियस ऑर एक्साइटमेंट ऑफ द रीडर्स, तर आपल्यामध्ये एक्साइटमेंट जशा प्रमाणे राहते तसंच प्रमाणे ज्यावेळेस आपण नॉव्हेलचं रीडिंग करत असतो त्यावेळेस जे रीडर असतात त्यांच्यामध्ये सुद्धा एक्साइटमेंट राहते. सो द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ ऑल्सो ॲज अ टाईम.
अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट फीचर कुठलं असेल, वैशिष्ट्य कुठलं असेल तर ते वेळ आहे. इट इलस्ट्रेट रिपीटेडली दॅट टाईम इज फिकल. बघा, टाईम इज फिकल. सो अँड आयदर अँड देअर वर्क्स अगेन्स्ट with the, in many cases there is the without them sometimes. So for there is information about by the end of trip and he recognized the importance of human connection. अशा प्रकारे त्याच्यामध्ये थीम सांगितलेले आहे. मग एंटायर टू लास्टपर्यंत त्याच्यामध्ये सिच्युएशन सांगितलेले आहेत. ॲज आवडा फॉग विन्स द बेट ॲज ही गेन अ डे when crossing the international date, but ultimate message is that no one can control time. बघा, कोणीही वेळेवरती नियंत्रण करू शकतो का? नाही. सो टाइम विल वर्क द वे. वेळ जे आहे वेळेनुसार, म्हणजे वेळेतच त्या गोष्टी घडत असतात. इट वॉन्ट्स टू वर्क, ह्युमन आर ॲट इट्स मर्सी. सो बिफोर ही जर्नी अराउंड द वर्ल्ड फॉग लिव्ड अ सॉलिटरी लाईफ. त्या जर्नी अराउंड द वर्ल्ड याच्या अगोदर तो त्याचं जीवन जे आहे तो कशा प्रकारे व्यतीत करत होता तेच त्याला एक्झाम्पल सांगितलेलं आहे. ही क्लोज्ड हिमसेल्फ ऑफ द अदर्स अँड केअर्ड लिटल अबाउट द वे. सो हॅज परसिव्ड बाय अदर्स पीपल बाय द एंड ऑफ द ट्रिप अँड द फॉर्म ऑफ द लव ॲज विथ Auda and friendship and loyalty and a passport out. So above all this, new understanding and appreciation is the greatest thing and he has gained from this trip, though he has the opportunity to double his fortune. And Fogg's motivation to embark on such crazy adventure has little to do with the money, and instead he wants to as preserve his honor and prove his worth to the men of the Reform Club to show that he can do what he set out. And Fogg spent nearly all his money along the way and showing that Phileas Fogg honor is more important than money. Phileas Fogg साठी honor जे आहे ते मनीपेक्षा काय महत्त्वाचं आहे, सन्मानापेक्षा. बघा, पैशापेक्षा त्याचा सन्मान जो आहे तो महत्त्वाचा आहे. याच्यासाठी त्याची पैज जे आहे, म्हणजे पैशापेक्षा त्याला जे 2000 पाऊंड्स 20,000 पाऊंड्स भेटणार आहे त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचा ऑनर जे आहे ते महत्त्वाचं आहे त्याला. सो थ्रू आउट द एंटायर ट्रिप फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल्स स्टँडिंग इन देअर वे अँड these challenges allows them to use their quick and thinking to come up with innovative solution and to even the most complicated of problems. So revealing the message that no problem is unsolvable. Not only Fogg who shows his clever wit in coming up with solution, but Passepartout to show his ingenuity in multiple situations. म्हणजे फक्त फॉगच इम्पॉर्टंट नाही तर त्याच्याबरोबर जो क्लेवर ॲज अ सिम्पथी और हिज जिनियन अँड मल्टिपल सिच्युएशन, वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्यानं त्याला कसं हाताळलेलं आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. अशी थीम आहे. तर थीममधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला. बऱ्याचदा काय होतं, दुसऱ्यांच्या नोट्सपेक्षा आपण स्वतःच्या काढलेल्या नोट्स आपल्याला एक्झामिनेशनला महत्त्वाच्या ठरतात, त्या लक्षात राहतात. त्यामुळे पूर्ण नॉवेल वाचत बसतात त्यावेळेस वेळ घालवू नका. आता पूर्ण तुम्ही नॉवेल अभ्यासू शकता आणि फक्त एक्झामला आपण शॉर्ट नोट्सद्वारे किंवा नोट्स ज्या आपण काढतो त्याद्वारे आपण अभ्यास करू शकतो आणि फक्त त्या वाचून गेल्यानंतर आपल्याला आन्सर लिहिता येतात. त्यामुळे तुम्ही त्याची जो प्रॅक्टिस आहे तो तुम्ही आताच करा. आता प्लॉट जे आहे तर सुरुवात मध्य शेवट आपण पाहिलेलंच आहे. बघा, बिगिनिंग मिडल अँड एंड. तर अराउंड द वर्ल्ड डेज बिगिन्स ॲट द रिफॉर्म क्लब इन इंग्लंड विथ फिलेस फॉग. बघा, अराउंड द वर्ल्ड सुरुवात कुठं झालेली आहे, ॲट द रिफॉर्म क्लब. नंतर आपण तिथं पाहिलेलं आहे सॅम्युएल फॅलेंटाईन, थॉमस फ्लॅनेगन, जॉन सुलिवान, हे सगळेजण तिथं बसलेले आहेत. अँड वी आर इंट्रोड्युस्ड ॲज अ फॉग. ही वॉज अ प्रिसाइज मॅन हू रेग्युलरली गोज टू द रिफॉर्म क्लब एव्हरी मॉर्निंग. ॲट द रिफॉर्म क्लब फॅलेगन त्यांच्या डिस्कशन चाललेली आहे. एक बँक रॉबरी झालेली आहे आणि त्याचं कन्व्हर्सेशन आणि कशामध्ये झालं, एक पैज लागते की फॉग म्हणतो काय, ही कॅन ट्रॅव्हल ऑन, तो ह्या जगाचं पूर्ण ट्रॅव्हलिंग अराउंड द वर्ल्ड इन 80 days
80 डेजमध्ये तो ट्रॅव्हलिंग करू शकतो. पण सुलिवान आहे त्याला विश्वास बसत नाही. मग सगळेजण फ्लॅनेगन असेल, फॅलेंटिन असेल, सुलिवान असेल, सगळेजण पैज लावतात आणि ती पैज जो आहे कोण स्वीकारतो तर फॉक्स स्वीकारतो. आणि कशा प्रकारे तो एंटायर प्लॉट आणि नंतर त्याच्या आहे सब प्लॉट और सब थीम ऑफ द बुक, फॉर एक्झाम्पल बँक रॉबर. सो सस्पिशन्स दॅट बँक माइट बी क्लेवर. आणि जो फिक्स असतो ॲज अ डिटेक्टिव्ह त्याला वाटतं, त्याचा विश्वास असतो की फॉक्स जो आहे तो बँक रॉबर आहे. पण नंतर त्याच्या लक्षात येतं, तो त्याला जेलमध्ये टाकतो आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की आपण चुकीच्या व्यक्तीला, अनोळखी व्यक्तीला किंवा चुकीचा व्यक्ती ज्याने बँक रॉबरी केलेली नाही आणि he can arrest him whenever he gets the warrants from England. Then plot moves ahead with Fox driving through the obstacles, beach London. मग त्यावेळेस त्याला लगेच कुठं जायचं असतं ती पैज जिंकण्यासाठी. आणि thus Fox wins the wager. आणि तो सगळं सत्य त्या ऑर्डरला सांगतो आणि नंतर तो ती पैज आहे जिंकतो. म्हणजे सुरुवात मध्य शेवट. सो ही फाइंड्स हिमसेल्फ वर्दी. दस फॉग विज द वेजर. फॉग जो आहे तो पैज तर जिंकतोच, पण इन द कोर्स ऑफ हिज ट्रॅव्हल ही फाइंड्स हिमसेल्फ वर्दी चार्मिंग वुमन, ब्युटिफुल वाईफ. त्याला एक चार्मिंग अँड ब्युटिफुल वाईफसुद्धा भेटते. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्राट आपण पाहिलेलं आहे. आणि आपण नेक्स्ट लेक्चरला आपण काय पाहणार आहोत, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. त्याच्यामधले 34 अँड 35 चॅप्टर्स हे पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जर तुम्हाला लक्षात आले असेल, तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल तर तुम्ही काय करू शकता, याला ॲज अ सबस्क्राईब करा, जेणेकरून मला पुढच्या लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला देता येतील. सो घरी राहा, अभ्यास करा. बेस्ट लक फॉर युअर एक्झामिनेशन. नॉवेलच्या संदर्भात काहीही माहिती असेल किंवा तुम्हाला नॉवेल एखादी कळत नसेल तर तुम्ही एनी टाईम विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. ओके, गुड बाय. कमेंटमध्ये लिहा, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता. थँक्यू.